हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्लॉग येत आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर गाईज, संडे स्पेशल मी बनवलं होतं ग्रीन चिकन. तर त्यासाठी मी घेतलं होतं पहिलं तर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर भरपूर, पुदिना भरपूर आणि थोडेसे काजू. आता याची आपण मस्त फाईन पेस्ट करून घेणार आहोत. तर गाईज, आता आपली पेस्ट तयार आहे आणि इकडे आपलं हे चिकन वाफलायला ठेवलं होतं ते पण तयारच आहे. तर आता पुढची तयारी म्हणजे मी आता हे 2 कांदे मस्त स्लाइस करून घेणार आहे. कांदा काय दिसताना छोटा दिसतोय, पण त्याने इतकं मला रडवलं. खूप तिखट होता, त्यामुळे खूप स्लो मी कट करत होती. अशा प्रकारे आपल्याला हे स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता हा आपला कांदा. तर आपण थोडेसेच खडे मसाले वापरले कारण आमच्या घरात जास्त खडे मसाले आवडत नाहीत. सो इकडे कढई गरम झाली आहे, त्यात मी तेल टाकलं आहे आणि आता मी त्यामध्ये खडे मसाले टाकून घेणार, जसं की तेजपत्ता, जिरे, थोडेसे लवंग आणि काळी मिरी. हे खडे मसाले आता तेलामध्ये मस्त तडकलेत. तर आता आपण त्यामध्ये कांदा ॲड करणार आहे आणि कांदा आपण हलकासा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहे. तर गाईज, तुम्ही बघू शकता कांदा आपला मस्त फ्राय करून झाला आहे. तर आता मी त्यामध्ये ती आपण बनवलेली पेस्ट टाकणार आहे आणि आता मस्त तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. तर गाईज, मसाला तर आपला भाजतच आहे, त्याचबरोबर आपण यामध्ये दही पण टाकणार आहे. तर दही मी 3 ते 4 चम्मच घेतलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही मस्त चिकन मसाला तुम्हाला जो पण आवडेल तो ॲड करा आणि मस्त हे पण मिक्स करून घ्या. तर गाईज, आता ही तयार झालेली पेस्ट पण मी या मसाल्यामध्येच ॲड करणार आहे. का तर हे पण मस्त फ्राय होऊन जाईल. मसाल्यामध्ये सगळं टाकून झालं आहे. मसाला मस्त आता मिक्स झालेला आहे. तर आता आपण यावर झाकून ठेवून देऊ, म्हणजे मसाल्याला मस्त आपलं तेल सुटेल. तर येस, तुम्ही बघू शकता मसाल्याला कसं तेल सुटलं आहे, म्हणजेच आपला मसाला प्रॉपर तयार आहे आता. मसाला तयार झालेलाच आहे. तर आता आपण यामध्ये वाफवून घेतलेलं चिकन टाकणार आहे. तर जेवढं मी पाणी ठेवलं तेवढंच, त्याच्यावरती मी जरा पण पाणी नाही टाकलं, तेवढंच चिकन मी केलं आहे. सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी थोडासा गरम मसाला वरतून टाकलेला आहे, जेणेकरून आणि टेस्ट इन्हॅन्स व्हायला. तुम्ही टाकू शकता किंवा नाही, पण इट्स ऑप्शनल. तर गाईज, तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त उकळत आहे, मस्त अशी तयार झालेली आहे. त्यानंतर मी सगळ्यांना डबा पाठवला होता, त्यामुळे मी रिॲक्शन्स नाही कोणाचे विचारले की कशी झाली भाजी. पण सगळ्यांना फार आवडली, सगळे फार पोट भरून जेवले. तर गाईज, तुम्ही पण नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. अगदी सिम्पल आणि सोपी, कमी वेळात होणारी. नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.